करेल? घरातलं कोणीतरी? सीमा काकू? काकूतच काम असेल का हे? तिनेच तर रेडिओ ऐकायची आयडिया सांगितली, पण प्रोग्राम बद्दल तिला काहीच माहित नसेल. हे तर फक्त मला आणि आईलाच माहित होतं. म्हणजे काकूनी आमचं बोलणं चोरून ऐकलंय आणि मुद्दाम हे सगळं केलंय. मला वाटलंच होतं काकू कधीच सुधारणार नाही. तिच्यामुळे आरजे क्लास बद्दल घरी चुकीच्या पद्धतीने कळलं. पण एक मिनिट, बाबा तरी कसे काय एवढे शांत आहेत? आईने एवढं त्यांच्यापासून लपवलं ह्याचा त्यांना काहीच त्रास झाला नाही की खरंच आईचा कार्यक्रम ऐकून बाबांना छान वाटलंय? देवा, तसं असेल तर खरंच बरं होईल. बाबा आईचं मन समजून घ्यायला तयार असतील, तिला सपोर्ट करत असतील तर आणखी काय हवंय मला? प्लीज तसंच होऊ दे. आईचा वनवास संपून सुखाचे दिवस येऊ देत. अहो, हे कुठे आलोय आपण? एकही माणूस दिसत नाही. मला भीती वाटते. तुम्ही गाडी वळवा. एवढ्या रात्री अशा निर्जन ठिकाणी का आलोय आपण? अहो अगं, रोमॅन्टिक डेट दोघांमध्येच असते, सगळ्यांमध्ये रोमॅन्टिक डेट नसते. निर्जन काय म्हणतेस? हो, पण मला भीती वाटते. मला घाबरायला होते. तुम्ही गाडी वळवा बरं. यावेळी असं काही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. तुमच्यावर विश्वास आहे माझा, पण मला भीती वाटते. अहो अगं, आजची डेट तुझ्या आयुष्यातली अविस्मरणीय डेट असणार आहे बघ तू. हाय ग, आज खूप काम झालं नाही? हो बाबा. बाबा, त्या मेहता बिल्डरचं काम मार्गी लागलं, यात खूप आनंद आहे मला. आज अजून एक आनंदाची गोष्ट घडली बरं का? तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते, पण काय गोष्ट घडली ते तर सांग. सांगते. आज आपल्या अनुचा कार्यक्रम होता रेडिओवर. काय? हो रे, खरंच सांगते. मला तर इतका आनंद झालाय ना. अरे काय गोड बोलत होती रे ती रेडिओवर. काहीतरी बायकांचं आयुष्य आणि त्यांचं करिअर असा काहीसा विषय होता. पण तिचं बोलणं, तिचे ते शब्द इतके गोड वाटत होते ना कानाला. आपल्या अनुचा असा रेडिओवर कार्यक्रम ऐकून मला खरंच खूप आनंद झालाय आज. एक मिनिट. अनुचा आणि रेडिओचा काय संबंध? म्हणजे ती तिकडे गेलीच कशी? एक्झॅक्टली. आणि मुळात त्या माणसाने अनुताईला परमिशन कशी काय दिली? परमिशन? आय मीन परमिशन दिली का अनुताई कोणाला काही न सांगताच गेले काय माहिती. काय दिव्या, मला एक सांग मंदार, तुला खरंच असं वाटतं की त्या अविनाशनं आपल्या ताईला अशी परमिशन वगैरे दिली असेल? हा, मला नाही वाटत. मला तर वाटतं अनुताई लपून छपूनच गेली असेल. का असं का करेल ती? अगं, उलट तिच्या घरी तर रेडिओवर कार्यक्रम रोज ऐकला जातो तिच्याकडून. आणि एवढंच नाही, मला तर खात्री आहे हा तिचा कार्यक्रम आहे ना, आज सगळ्यांनी बसून एकत्र ऐकला असणार आहे. का लपून का ठेवेल ती कोणापासून? नाही, तसं असेल तर ठीकच आहे. अहो ठीकच काय ठीकच, चांगलं आहे असं म्हणा ना. अहो, रेडिओ म्हणजे आपल्या अनुचा जीव की प्राण. आणि आज रेडिओवर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली तिला. तिचं स्वप्नच पूर्ण झालं हो. आणि हे तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविनाश रावांनी तिला परवानगी दिली आहे. हे किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. मला तर खूप खूप आनंद झालाय. आपण आनंद साजरा करण्यासाठी जरा घाई करतोय असं नाही वाटत आहे का तुला? अहो काय हो तुम्ही, दरवेळी असं नकारात्मक का बोलता?
तसं नाही ग, मला सुद्धा आनंद झालाच आहे ना, पण आपण म्हणतोय तसं नसेल झालं तर, म्हणजे अनुने जो कार्यक्रम केला तो तिच्या घरच्यांना आवडलाच नसेल तर. बाबा अहो तिकडं काही तमाशा वगैरे झाला असता तर पिऊनं तिच्या मामाला म्हणजे मंदारला फोन करून कळवलंच असतं ना. काय रे मंदार? हो बाबा, म्हणजे अजून तरी पिहूचा काही मला फोन आलेला नाहीये. घ्या झालं तर मग. बाबा तुम्ही उगाच टेन्शन घेता, अजिबात टेन्शन घेऊ नका, तिकडं सगळं छान व्यवस्थित असेल. दिव्या, तुझ्या तोंडून असे गोड शब्द पण मला खूप बरं वाटते. ह थांब आलेच. दोघही का हसताय? अरे वा, घे, सगळ्यात आधी तूच तोंड गोड कर. थँक्यू. अहो मला घे, अरे तुला हो, सुद्धा. की. आज तर मला इतका आनंद झालाय ना, माझ्या अनुचे सुखाचे दिवस सुरू झाले आणि तिच्या आनंदाला कुणाची नजर नको लागायला. काळजी करू नकोस, सगळं तुझ्या मनासारखं होईल. आता एक गोड दिलंयस ना, सगळं गोड गोड होईल. बरं, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. हा पटकन. बाबा आलोच फ्रेश. तू खाल्लीस का मिठाई? व्हेरी नाईस. काय पण आनंद झाला यांना. इकडे पण सगळं शांतच आहे म्हणा, पण ही वादळापूर्वीची शांतता नसेल ना. तसं असेल तर काय मज्जा येईल. वा 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 वा, क्या बात है. अहो हे 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 कुठे आलोय आपण? आलो, कुठे आलोय? आपण आलो. हो पण कुठे? किती छान जागा आहे बघ ना. अहो, काय कुठे? इकडे मला कुठेच हॉटेल दिसत नाही. अगं पण जागा, हॉटेल म्हणजे जागा नसते, ही पण जागाच आहे. ऐका ना, खूप खूप काळोख आहे आणि कोणी दिसत नाही. काय? अहो ऐका ना, चला ना, चला ना. मला उतर, हा उतर ना. इथे. उतर. अहो ऐका ना, मला वाटतं तुम्ही रस्ता चुकलात का? नाही. हा? नाही नाही, रस्ता चुकलात. ऐका ना, मला खूप भीती वाटते. हे काय, आपण जंगलात आलोय. आपण जाऊया, चला ना, चला जाऊया. आपण दोघं इथे काय करणार आहोत? हॉटेल पण दिसत नाहीये इकडे. दोघं नाही, तू एकटी, मी जाणार. काय म्हणजे? इट्स युअर डे, आज तुझं सेलिब्रेशन आहे अनु, आणि इथे ते सेलिब्रेशन करायचंय. तुझी मोमेंट आहे ही. मोमेंट इथे तू एकटीने सेलिब्रेट करायची आहे, कळतंय का तुला? त्यासाठी घेऊन आलोय मी तुला. आता इथे या ठिकाणी मस्तपैकी एकटी